यवतमाळ येथील बसस्थानक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या बॅगमधून अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत तब्बल 75 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले। दरम्यान महिलेने औदुतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली। जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी श्रद्धा रणखाम हे ज्येष्ठ गौरी यांच्या आगमनाच्या पूजन कार्यक्रमानिमित्त पुसद येथे जाणार होत्या। त्याकरिता शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास श्रद्धा यवतमाळ बसस्थानक परिसरात आल्या। त्यावेळी बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात चोरट्याने हातचलाकीने त्यांच्या बॅगमधील तब्बल 7.5 तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले। काही वेळानंतर त्यांनी बॅगची पाहणी केली तेव्हा बॅगची चेन उघडी असल्याचे त्यांना दिसून आले। त्यामुळे त्यांनी बॅगची पाहणी केली असता बॅगमधील सोन्याचे दागिने गहाळ असल्याचे दिसून आले। त्यानंतर श्रद्धा यांनी बसस्थानकावर आरडाओरडा सुरू केला। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन पोलीस चौकीतील पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औदुतवाडी पोलिसांचे पथकही बसस्थानक परिसरात दाखल झाले। तसेच पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांची शोध मोहीम राबविली। मात्र तोपर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले होते। घटनेनंतर बनसोड कुटुंबियांनी औदुतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली।